जन्मलेल्या लोकांच्या सगळ्या योजना बंद होणार. जे लोक 1990 आधी जन्मलेले आहेत त्यांच्यासाठी सरकारने केले 4 नवीन नियम लागू. आता इथून पुढे हे 4 कागदपत्र नसतील तर 90च्या आधी जन्मलेल्यांच्या सगळ्या सुविधा बंद करण्यात येणार. एवढंच नाही, तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातले हक्काचे पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत. तुमचं रेशन कार्ड चालू असेल तर त्या रेशन कार्डावर मिळणारे धान्यही बंद होईल. इतकंच काय तर तुमच्या घराचा वीज पुरवठा म्हणजेच लाईट देखील कापली जाईल. तुमच्याकडे पैसे असूनही कुणी तुम्हाला गॅस सिलेंडर देणार नाही. सरकारची कोणतीही नवी योजना आणि कुठल्याही मदतीचा फायदा तुम्हाला घेता येणारच नाही. हो, हे पूर्णपणे सत्य आहे. सरकारने आज रात्रीपासूनच हे नियम आता लागू केलेले आहेत. जर तुम्ही 1990ला जन्मलेले असाल तर तुमच्यासाठी सरकारने फक्त 4 ते 5 दिवसांचा अवधी दिलाय. या 5 दिवसांत हे 4 कागदपत्र काढून घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीला अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण की जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि पुढच्या 5 दिवसांमध्ये तुमच्याकडे 4 कागदपत्र नसतील तर तुमच्या स्वतःच्या बँक खात्यातून तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. तुमच्या घरची लाईट कापून घेतली जाईल, पाण्याचा नळ बंद होईल, गॅसवाला सिलेंडर देणार नाही आणि एवढंच नाही तर तुमचं घर देखील पाडलं जाऊ शकतं. आता तुम्हाला वाटेल की असं कसं शक्य आहे, पण हे वर्ष जनगणनेचं आहे आणि जनगणनेच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे नियम आता लागू केलेले आहेत. प्रत्येक भागात आता जनगणना सुरू झालेली आहे आणि या जनगणनेच्या अनुषंगाने ही 4 कागदपत्र आता काढून ठेवायला लावलेली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची सूचना देण्यात आली 1990च्या पूर्वी जन्मलेल्या नागरिकांसाठी. त्यांना ही 4 कागदपत्र जवळ ठेवणं अत्यंत सक्तीचं केलं आहे. ही कागदपत्र नसतील तर तुम्हाला या देशात राहणंही मुश्किल होईल, कारण तुमचं नागरिकत्वच सिद्ध होणार नाही. परिणामी कोणत्याही योजनेचा किंवा सरकारी सुविधेचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात येत असतील, तुम्ही महिला असाल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, किंवा तुम्ही सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले पेन्शनधारक असाल, तरीही तुम्हाला यापुढील 1ही रुपया मिळणार नाही. इतकंच कशाला, अगदी पैसे मोजून मिळणाऱ्या सेवा जसे गॅस, वीज या गोष्टीही तुमच्यासाठी कायमच्या बंद होतील. सरकारने या कामासाठी अतिशय कमी वेळ दिलाय, त्यामुळे ही 4 कागदपत्र तुमच्या हातात असणं अत्यंत आवश्यक आहे. आता यातील 2 कागदपत्र बहुतेकांकडे असतातच, ती फक्त वेळेत अपडेट करायची आहेत. पण उरलेली 2 कागदपत्र तुम्हाला तातडीने नवीन काढावी लागणार आहेत. मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणती आहेत ती 4 कागदपत्र. ही कागदपत्र नेमकी कुठून मिळणार आणि ती कुठे नेऊन जमा करायची याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळेल. नीट ध्यानात घ्या. 31 मार्च संपून जेव्हा एप्रिल महिना सुरू होतो तेव्हा देशातले सर्व आर्थिक नियम बदलतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. आणि विशेषतः आता 1990च्या पूर्वी जन्मलेल्या लोकांसाठी हा नवा कडक नियम लागू झालाय, ज्यानुसार 4 कागदपत्र अनिवार्य आहेत. ही 4 कागदपत्र जवळ नसतील तर भारतात सन्मानाने जगणं कठीण होईल. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सविस्तरपणे पाहतोय. सगळ्यात आधी वेळ न घालवता आपण त्या 4 कागदपत्रांची यादी पाहूया. ही कागदपत्र नेमकी कुठून काढायची, कशी मिळवायची आणि कुठे सबमिट करायची याची A to Z माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुमची किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींची जन्मतारीख 1990च्या आधीची असेल तर ही माहिती चुकूनही स्किप करू नका. सावधान, जर तुमचा जन्म 1990 सालाआधी झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जीवनातील सर्वात निर्णायक व्हिडिओ ठरणार आहे. आज रात्रीपासून तुमची झोप उडू शकते, कारण एक अशी खळबळजनक बातमी आली आहे जी थेट तुमच्या अस्तित्वावर आणि हक्कांवर गदा आणणारी आहे. 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी 4 आवश्यक कागदपत्रे. आता ती कागदपत्र म्हणजे काही नेहमीची आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नाहीत. पूर्वी कसं व्हायचं, आधार आणि पॅन कार्ड दाखवलं की काम व्हायचं, पण आता तसं चालणार नाही. आता ही विशिष्ट 4 कागदपत्र असल्याशिवाय तुमचं एकही काम होणार नाही. आता ही कागदपत्र तुम्हाला कशासाठी हवीत तर सर्व सरकारी लाभांसाठी लागणार आहेत. देशात नवीन जनगणना सुरू झालीये आणि त्यात जर तुमच्याकडे ही कागदपत्र नसतील तर तुम्हाला भारतीय नागरिक म्हणून राहता येणार नाही. मग कोणती आहेत ती 4 कागदपत्र आणि ती लगेच कुठून मिळवायची याची माहिती घेऊया. पूर्ण देशामध्ये 1990च्या आधी जन्मलेल्या लोकांसाठी ही एक आणीबाणीची सूचना आहे. त्यांना 4 कागदपत्र काढायला लावली आहेत.
1990 पूर्वी जन्मलेल्या म्हणजे ज्यांचं वय आज 35 वर्षांच्या पुढे आहे त्यांच्या कागदपत्रांची आता अगदी बारकाईने तपासणी होणार आहे. सरकारने आता स्पष्ट केलंय की फक्त आधार कार्ड हे तुमच्या जन्मदिनाचा किंवा नागरिकत्वाचा पक्का पुरावा मानला जाणार नाही. जर तुमच्याकडे ही आवश्यक कागदपत्र नसतील तर फक्त तुमचा मतदानाचा हक्कच जाणार नाही, तर लाडकी बहीणसारख्या योजना, एसटी बसमधील सवलती आणि तुमची पेन्शन सुद्धा त्वरित बंद होऊ शकते. बँक खात्यांचं KYC, घरगुती गॅस सबसिडी आणि नवीन वीज मीटर घेण्यासाठी आता 1990 पूर्वीच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा मागितला जाणार आहे. तसेच सध्या जे घरांचे आणि शेतजमिनींचे सर्वे सुरू आहेत त्यात वारसा हक्क सिद्ध करण्यासाठी जुन्या कागदपत्रांची प्रचंड गरज लागणार आहे. अन्यथा तुमची मालमत्ता सरकारी रेकॉर्डमध्ये वादग्रस्त ठरू शकते. ज्यांच्याकडे स्वतःचा जन्मदाखला उपलब्ध नाही त्यांनी शाळेचा निर्गम उतारा यासारखे कायदेशीर पर्याय तातडीने मिळवणे गरजेचे आहे. कुणाही दलालांच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता आपली नागरिक म्हणून ओळख शाबूत ठेवण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्र आजच गोळा करा. कारण ही केवळ कागद नसून तुमच्या भविष्यातील कायदेशीर संरक्षणाची ती खरी गुरुकिल्ली आहे. आता जरा डोळे आणि कान उघडे ठेवून ही माहिती नीट ऐका. आता जरा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ते अतिशय नीट समजून घ्या. विशेषतः ज्यांचा जन्म 1990च्या दशकापूर्वी झाला आहे त्यांच्यासाठी काही ठराविक कागदपत्रे केवळ कागदाचे तुकडे नसून ते त्यांच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा सर्वात मोठा आधार आहेत. ही कागदपत्रे जर तुमच्याकडे सुस्थितीत असतील तर भविष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय अडचणींना तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज उरणार नाही. तुमच्याकडे सर्वात आधी असणे गरजेचे आहे ते म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. ज्या काळात जन्म नोंदणीची प्रक्रिया आजच्यासारखी डिजिटल किंवा सक्तीची नव्हती त्या काळात शाळेचा दाखला हाच तुमच्या जन्माचा आणि वयाचा सर्वात विश्वसनीय पुरावा मानला जातो. समजा तुम्ही कधी शाळेत गेला नसाल तर तुमच्या गावातील प्राथमिक शाळेत जाऊन तिथल्या जुन्या दप्तराची किंवा जनरल रजिस्टरची तपासणी करा. तिथे असलेली तुमच्या नावाची नोंद ही कायदेशीररित्या जन्मदाखल्या इतकीच प्रभावी ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ आजच्या आधुनिक आधार कार्डावर विसंबून राहू नका. तुमच्याकडे 1990च्या आधीचे जुने रेशन कार्ड असणे किंवा त्या काळातील वडिलांच्या नावावर असलेला कोणताही सरकारी पत्रव्यवहार असणे खूप मोलाचे आहे. ज्या कागदपत्रावर तुमच्या जुन्या पत्त्याची नोंद आहे ते तुमच्या अधिवासाचा म्हणजेच तुम्ही इथले जुने रहिवासी असल्याचा एक भक्कम पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. त्याचप्रमाणे जर तुमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन असेल तर जुन्या 7/12 उतार्याची प्रत काढून ठेवा. त्यावर तुमच्या वडिलांचे किंवा आजोबांचे नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. जर अद्याप तुमचे नाव वारस म्हणून तिथे चढवले गेले नसेल तर उशीर न करता तहसील कार्यालयातून वारस तपासाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. हा उतारा केवळ मालमत्तेचा हक्कच नव्हे तर तुमच्या नागरिकत्वाचा एक मोठा आधारस्तंभ ठरणार आहे. यासोबतच जर तुमच्याकडे जुन्या काळातील निवडणूक ओळखपत्र असेल तर ते अत्यंत जपून ठेवा, कारण ती तुमची ओळख पटवून देणारी महत्त्वाची शिदोरी आहे. समजा अशी जुनी ओळखपत्रे उपलब्ध नसतील तर एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याकडून आपली ओळख प्रमाणित करून घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता प्रश्न असा पडतो की ही सर्व कागदपत्रे नेमकी कुठे द्यायची आहेत? तर सध्या तरी तुम्हाला ती कुठेही जमा करायची सक्ती नाही. परंतु भविष्यात जेव्हा जनगणनेची प्रक्रिया सुरू होईल किंवा तुम्ही पेन्शन आणि विम्यासारख्या महत्त्वाच्या कामांचे नूतनीकरण करायला जाल तेव्हा ही कागदपत्रे तुमच्या डिजिटल ओळखीशी जोडली जातील. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली माहिती एकदा पडताळून आणि अद्ययावत करून ठेवणे कधीही हिताचे ठरेल. ही पूर्वतयारी तुम्हाला भविष्यातील धावपळीपासून नक्कीच वाचवेल. तर मित्रांनो, तुम्ही आता धक्कादायक बातमी समोर ऐकलेलीच असेल, पण असं बसून चालणार नाही. तुम्हाला पण काही करावे लागणार आहे. काय करायचे आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा. तर बघू शकता की तुम्हाला आता लवकरात लवकर या कागदपत्राची स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी आपल्या आधार कार्ड हाती घ्या. त्यावर तुमची जन्मतारीख पूर्ण आहे की नाही ते तपासा. जर तुमची फक्त जन्मतारीखच असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे की तुम्हाला संपूर्ण जन्मतारीख असणे आवश्यक आहे. ज्यांची फक्त वर्षच असेल जन्मतारखेचे तर त्यांना काय करावे लागणार आहे तर त्यांना शाळेचे TC जोडणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शाळेची TC मिळत नसेल तर तुम्हाला जे प्राथमिक शाळेत तुम्ही शिकलेले असेल अशा शाळात तुम्हाला TC मिळणार आहे. तुम्ही एक अर्ज करून तुम्हाला ती TC मिळवणे गरजेचे आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये हे मिळणार आहे. तर हे गरज एक महत्त्वाचं तुम्हाला TC
टीशी मिळणार आहे आणि 1960ची पण तुम्हाला यापासून टीशी मिळू शकते. आणि टीशीचा हा एक महत्त्वाचा पुरावा तुम्हाला सापडेल. त्याचप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड असेल तर आधार कार्ड जोडावे लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी टॅक्स भरल्याची पावतीसुद्धा जुनी असेल तर तीसुद्धा बघणे गरजेचे आहे. किंवा 1960 नंतरचे काही कागदपत्रे किंवा पुरावे असतील तर ते सुद्धा यासोबत जोडणे गरजेचे आहे. आणि ही सगळी फाईल एकत्र करून तुम्हाला ते अपडेट करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे आधार अपडेट होईल आणि तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही सर्व कागदपत्रे जुळाजुळ करून एका फाईलमध्ये हे तयार करून ठेवा. त्यांची झेरॉक्स प्रतसुद्धा तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमच्या आधाराचे काही अधिकारी आले तर तुम्हाला ती प्रत दाखवणे गरजेचे असेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक योजनेचा लाभसुद्धा मिळणार आहे. आणि तुमची ही कागदपत्रे तुमची ढाल बनणार आहे. तर बघू शकता की हे महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि ज्यांनी आणखी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.